पंढरीशी जाणे नाही केली कधी वारी, नाही पंढरीशी जाणे नाही केली कधी वारी, माझ्या लेकरांची शाळा हीच माझी पंढरी. माझा खडू आणि फळा माझे टाळ आणि मृदंग, माझा खडू आणि फळा माझे टाळ आणि मृदंग, फुले ज्ञानाची घेऊन रोज रंगतो अभंग. मन मोकळ कराया, मन मोकळ कराया जेव्हा येतात लेकर, मन मोकळ कराया जेव्हा येतात लेकर, त्यांच्या डोळ्यातलं पाणी माझं चंद्रभागातील. त्यांचं दुःख निवारून, त्यांचं दुःख निवारून देतो दान आनंदाचे, त्यांचे दुःख निवारून देतो दान आनंदाचे. याहून वेगळे आहे का पुण्य देव दर्शनाचे. प्रत्येक वेळी आपण दर्शन करण्याच्या मागे आपल्याला एक जी प्रेरणा असते, ती प्रेरणा म्हणजे शिक्षकाची प्रेरणा म्हणजे विद्यार्थी आहे. आणि म्हणून या ठिकाणी शेवटच्या ओळीमध्ये मात्र मला ज्ञानदानाचे हे व्रत हीच माझी एकादशी, ज्ञानदानाचे हे व्रत हीच माझी एकादशी, माझ्या लेकरांचं यश हीच प्रयागान काशी. जेव्हा येतात लेकर, जेव्हा येतात लेकर सुख दुःख वाटायला, जेव्हा येतात लेकर सुख दुःख वाटायला, त्यांच्या रूपातच विठ्ठल रोज येतो भेटायला, त्यांच्या रूपातच रोज येतो विठ्ठल भेटायला. आणि खरं म्हणजे मॅडम या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मॅडम आपल्या गावामध्ये 19 महिन्यामध्ये आल्या आणि खरंच त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाची जी विद्यार्थ्यांच्या प्रती असणारी त्यांची जी अस्मिता आहे त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या मधून दाखवली. या अगोदर मुंडे साहेब आमच्याकडे मुख्याध्यापक होते आणि त्यांनी सुद्धा, मुंडे सरांनी सुद्धा माझी शाळा म्हणून त्यांनी त्यांच्या या शाळेबद्दल असणारी अस्मिता म्हणजे ती या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. खरं म्हणजे त्यांचंही जिथे तळमळ असते तिथे माणूस वेळ काढतोच. आणि सर आता सेवानिवृत्त असताना सुद्धा पिंपरीला शाळेत आले, त्याचबरोबर नागरगोजे सर सुद्धा एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून या कार्यक्रमासाठी आले. खरं म्हणजे मॅडम 19 महिन्यात आल्या. मॅडम आल्यानंतर त्यांच्या कामातूनच त्यांची ओळख या ठिकाणी झाली आणि अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंबेडकर मॅडम सर्व जो आपला कुटुंबियांच्या समोर तुमचा यथोचित सन्मान होतोय तो म्हणजे खऱ्या अर्थानं या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक व्यक्ती विठ्ठलाच्या भेटीगाठी करण्यासाठी जसा येतो त्याच पद्धतीने हे सगळे वारकरी तुमच्याकडे त्याच भावनेने आले असं मला या ठिकाणी वाटतं. आणि मॅडमच्या बाबतीत मी असं सांगू इच्छितो की माणसाचं वय किती झालं तरी माणसाच्या अंगी असणारी आत्मीयता तळमळ जर असेल तर माणूस त्याच पद्धतीने काम करतो. आणि त्यांचा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शेवटचा निश्चितच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आलेला हा सर्व मेळा हे त्यांच्या कार्याची पूर्ती आहे असं मी या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझे दोन शब्द सांगतो. वेळेचं भान ठेवून मी मॅडमच्या बाबतीत फक्त एवढंच म्हणेन की ही सर्व तुमच्या कामाची पोच पावती आहे. धन्यवाद.